शिरोळ तालुक्यातल्या सातही जिल्हा परिषद मतदारसंघात आणि 14 पंचायत समितीच्या मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालेला आहे। या ठिकाणी बघायला गेलं तर या तालुक्यामध्ये आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीने जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 4 जागांवरती विजय मिळवलेला आहे, तर पंचायत समितीच्या 14 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे। आज आपल्यासोबत आहेत उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून घवघवीत यश मिळवलेले उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे जे आता सदस्य म्हणावं लागेल, कारण कालपर्यंत आणि आजपर्यंत उमेदवार होते पण आता सदस्य झाले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। अतिशय चांगल्या पद्धतीने घवघवीत यश आपण या निवडणुकीमध्ये संपादन केलं आहे, काय भावना आताच्या क्षणी? एकदम चांगल्या भावना आहेत, आनंदाचं वातावरण आहे आणि हे सगळं श्रेय मी माझ्या मतदारसंघातील मतदारांना आणि आमच्या राष्ट्रीय शाहू आघाडीचे नेते, या विभागाचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, या विभागाचे माजी आमदार उल्हासदादा पाटील, या विभागाचे खासदार दर्शीलदादा यांना मी देतो। बघायला गेलं तर मागच्या ज्या सगळ्या लढती आहेत त्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उदगाव मधल्या स्थानिक उमेदवारांना तिकीट देऊन तेच उमेदवार विजयी झालेले आहेत आणि आज बघायला गेलं तर आगर सारख्या एक छोट्याशा गावामध्ये राष्ट्रीय शाहू विकास आघाडीच्या नेत्यांनी ही उमेदवारी दिली आणि आपण हा विजय खेचून आणला। कशा पद्धतीने जनतेच्या विकासाची वाटचाल, त्याच्यासाठी आपलं काम इथून पुढे कसं असणार आहे? आमच्या सर्वच नेत्यांनी या मतदारसंघात एक वेगळा प्रयोग करायचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सक्सेस झालेला आहे आणि त्यांनी जो विकासाचा मुद्दा घेऊन ही इलेक्शन लढाई ठरवलं होतं त्याच मुद्द्यावर आम्ही सुद्धा प्रचार केला आणि मतदारांच्या पर्यंत पोहोचलो आणि मतदारांनी त्याला घवघवीत यश दिलं। हा विजय पूर्णपणे त्यांनी आमच्या नेत्यांना बहाल केलेला आहे। हे होते या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून अमोल चव्हाण। हा विजय त्यांनी मतदारसंघातल्या जनतेला त्या ठिकाणी त्यांनी अर्पण केला। त्यानंतर उदगाव पंचायत समिती मतदारसंघातून ज्या विजय मिळवलेले आहेत, विजय प्राप्त केलेले आहेत, त्या दीप्ती जाधव आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून, त्यांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे। काय सांगाल, पंचायत समिती मतदारसंघातून आपण हा विजय खेचून आणलेला आहे, काय वाटते आताच्या क्षणी? मलाही खूप आनंद होतोय ऍक्च्युली, आणि मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींचा मीही आभार मानते। आम्हाला आणि राजर्षी शाहू विकास आघाडीला सगळ्यांनाच निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार। काय इथून पुढे आता जनतेच्या विकासासाठी काय करणार आहे मतदारसंघात विकासाची कामे तर होणारच आहेत, रस्त्यांची कामे रखडलेली आहेत थोडी, ती पण करू। पुन्हा महिलांसाठी बचत गटाला काहीतरी शासकीय सुविधा उपलब्ध करून देऊ। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 98 22 63 54 69।